कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची 7:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। यामध्ये या आधीच उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकच्या जनतेची माफी मागितलेली आहे। गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली आणि त्यामुळे दुर्घटना घडली असं त्यांनी म्हटलंय। पोलिसांचा यामध्ये दोष नाही। 5000 पोलीस तैनात होते, मात्र गर्दी प्रचंड होती। लाखोंच्या संख्येने लोक आले होते आणि गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली आणि त्यामुळे दुर्घटना घडली असं डी.के. शिवकुमार यांनी म्हटलं। घडलेल्या दुर्घटनेबद्दल आम्ही माफी मागतो असं डी.के. शिवकुमार यांनी म्हटलेलं आहे। चेंगराचेंगरीची घटना ही दुर्दैवी आहे असं उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी म्हटलंय। आरसीबीच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती असं शिवकुमार यांनी म्हटलं। तर चेंगराचेंगरीनंतर भाजपचा कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारवर हल्लाबोल, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली असा आरोप भाजपने केलेला आहे। चेंगराचेंगरीनंतर बंगळुरूमधली मेट्रो सेवा देखील थांबवण्यात आली। स्टेडियममधून जे लोक बाहेर पडले ते थेट मेट्रोकडे धावले, त्यामुळे मेट्रो स्टेशनवर देखील प्रचंड गर्दी झाली होती। अखेर मेट्रो सेवा थांबवण्यात आलेली आहे।